नमस्कार, मी स्वराली. स्वराज किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आपल्याला सारखं वाटत राहतं काहीतरी थंड प्यावं आणि मग आपण मार्केटमध्ये अवेलेबल असतात ते सॉफ्ट ड्रिंक्स घेऊन पितो, ज्यात खूप शुगर आणि प्रिझर्वेटिव्ह असतात, जे आपल्या हेल्थसाठी खूप अनहेल्दी असतात. मग असंच एखादं कोल्ड ड्रिंक आपण घरी बनवू शकू तर, म्हणूनच आज मी आपल्यासोबत शेअर करते अगदी साधी सोपी मँगो ड्रिंकची रेसिपी. चला तर मग पटकन सुरू करूया. फ्रुटी बनवण्यासाठी आपल्याला एक कच्चा आंबा म्हणजे एक कच्ची कैरी घ्यायची आहे आणि 2 मोठे पिकलेले आंबे घ्यायचे किंवा छोट्या साईजचे 3 आंबे घेऊ शकता. कैरीची सालं काढून आपल्याला त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. जसे आपण कैरीचे छोटे छोटे तुकडे कट करून घेतले त्याच पद्धतीने आपल्याला जे आपण पिकलेले आंबे घेतले होते त्याचा सुद्धा आपल्याला पल्प काढून घ्यायचा आहे. आता एका कढईमध्ये आपल्याला कैरी घालायची. इथे माझी 1 वाटी कैरी झालेली आहे म्हणून मी 1 वाटी साखर घालते. सपोज आपल्याला वाटत असेल की आपली कैरी थोडी जास्त आंबट आहे, तेव्हा आपण थोडीशी साखर जास्त घ्यावी. आता सेम कढईमध्ये आपल्याला पिकलेल्या आंब्याचा पल्प घालायचा आहे. मी इथे मध्यम आकाराचे 3 आंबे घेतले होते आणि 3 आंब्याचा 2 वाट्या एवढा पल्प निघाला आहे. आता आपल्याला यात पाणी घालायचे. जेवढ्या वाट्या आपण जिन्नस या कढईमध्ये घातले तेवढ्याच वाट्या आपल्याला पाणी घालायचे. साधारण अर्धी वाटी पाणी जास्त झालं तरी काही हरकत नाही. म्हणजे 1 वाटी कच्ची कैरी, 1 वाटी साखर, 2 वाटी पिकलेल्या आंब्याचा पल्प म्हणजेच 4 वाट्या मी इथे पाणी घातले. आता पिकलेला आंबा, कच्ची कैरी आणि साखर हे तीनही गोष्टी आपल्याला मध्यम आचेवर 15 ते 20 मिनिटं उकळून घ्यायचे. जेवढं चांगलं आपलं हे मिश्रण उकळेल तेवढीच चांगली चव आपल्या फ्रुटीला येईल. साधारण 20-25 मिनिटं उकळून झाल्यावर मी आता गॅसची फ्लेम बंद करत आहे आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचे. जसं गार झालं की आपल्याला हे मिश्रण सगळं एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊन स्मूथ वाटून घ्यायचे. वाटलेलं सगळं मिश्रण आपल्याला एका गाळण्याच्या मदतीने गाळून घ्यायचे. म्हणजे याच्यामध्ये काही फायबर असेल किंवा काही गुठळ्या असेल तर त्या बाजूला राहतात. आता आपलं हे फ्रुटी कॉन्सन्ट्रेट तयार आहे. हे सपोज आपल्याला जास्त दिवस टिकवायचं असेल तर या स्टेजला याच्यात एका लिंबाचा रस मिसळावा, म्हणजे ते जास्त दिवस टिकतं आणि हवाबंद डब्यात पॅक करून ठेवावं. आता फ्रुटी बनवण्यासाठी याच्यात मी 4 कप पाणी घालते. आपल्याला खूप पाणी घालायचं नाही आहे, खूप पातळ नाही करायचं. जसं फ्रुटीचं टेक्स्चर असतं तेवढंच टेक्स्चर आपल्याला ठेवायचं आहे. आपल्याला एवढी कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे. ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. आपली फ्रुटी तयार आहे. ही मस्तपैकी थंड करून घ्यायची आणि एन्जॉय करायची. मार्केटमध्ये मिळते त्या फ्रुटीची आणि या फ्रुटीची चव परफेक्टली सारखी आहे आणि आपण ही घरच्या घरी अगदी काही प्रिझर्वेटिव्ह न वापरता ही फ्रुटी बनवलेली आहे. तेव्हा या उन्हाळ्यात तुम्ही सुद्धा अशीच फ्रुटी घरच्या घरी बनवा, फॅमिलीसोबत एन्जॉय करा आणि व्हिडिओ आवडले असल्यास स्वराज किचन रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.